सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. आणि तसंही स्कॉलर तू टेन्शन घेऊ नको, तुझ्यावर नाही येणार वेळ गायची. का? मला कॉन्फिडन्स आहे तुझ्यावर, तू नाही जिंकणार कॉम्पिटिशन. एक मिनिट, आपल्या चौघात त्यातल्या त्यात बरा मीच गातो बरं का. हो का? मग स्वागत करूया आपल्यातलं सगळ्यात बरं गाणारा गायक स्कॉलर सुजय याचं. कम ऑन सुजय, तू बेस्टेस्ट आहे या घरातला, मला कॉन्फिडन्स आहे, गा तू. येस, कम ऑन कम ऑन. हा नाही 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 स्कॉलर नाही. काय 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 आहे, आपल्याला मनातल्या मनात नाही गायचंय, आपल्याला बाहेर ओपन मध्ये गायचंय. आणि तू जर इतक्या उशिरा गाणं सुरू केलं तर लोक केक कापून तो खाऊन घरी जाऊन झोपतील ना आपापल्या. हो ना, तू गातोयस का आवाजाचे व्यायाम करतोयस? एक मिनिट, तू तर काही बोलूच नकोस आवाजाच्या व्यायामांवरून. तू नट असून आवाजाचे व्यायाम करत नाहीस आणि संगीताची जी किमान जाण असायला पाहिजे ती सुद्धा नाहीये तुला. एक मिनिट, मला ऍक्टिंग बद्दल शिकवायचं नाही. हो, आणि तुझ्यापेक्षा तर मी नक्कीच चांगली गाते, मी असं ए वगैरे करत नाही. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, आता तुमच्या दोघांची गाडी भांडणाकडे वळायला लागली असे इंडिकेटर मला दिसायला लागलेत. त्यामुळे आपण भांडणाकडे न वळता वळूया आपल्या कॉम्पिटिशन कडे. हा, तो हो जाएगा दूध का दूध और पानी का पानी, क्योंकि अब अपने बीच आ रही है मीनल दीवानी. ये 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 बघू काय करते. ये आले. हा, ओके. कमॉन कमॉन मीनल, कमॉन, तू करू शकते, मला कॉन्फिडन्स आहे तुझ्यावर, तू बेस्टेस्ट आहे या घरातली. हा, कमॉन. येस, कम ऑन. येस. आता मी गाणं कुठलं म्हणू? हा, ओके. हा. ये दुनिया पित्तल दी, ये दुनिया पित्तल दी, ये दुनिया पित्तल दी. ओ बेबी डाल में सोने दी, ओ बेबी डाल में सोने दी, ओ बेबी डाल में सोने दी, ओ बेबी डाल में सोने दी. गोरे गोरे पैर विच ला 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 मामा सोनिए, नच नच थक जांगी बाह विच मेरी आज कर ला 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 ला. काय गातीये? ला 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 ला. ना 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 बेबी ना ना ना. आपल्याला ना तिकडं गाणं गायचंय. हा, नुसती चाल देऊन नाही चालणार ना. गाणं गायचंय, गाणं. अरे पण ती इतकी चांगली नाचते, आपण तिचा नाच ठेवूया का पार्टीत? तायडे, आपण आधी सिंगर शोधायचा का, मग डान्सर कडे वळूया. हा, नाहीतर एक काम कर ना, तू गा ना. हा, मग ती डान्स करेल तुझ्या गाण्यावर. हा, नाही अजिबातच नाही, मला नाही येत गाणं वगैरे. रेश्मा नॉट फेअर. आपण सगळ्यांनी डिसाइड केलं होतं ना याला हेल्प करायची, सो प्लीज ट्राय तर कर ना. नाही पण मला नाही जमणार गाणं वगैरे. रेश्मा कम ऑन, रेश्मा तुला गायलाच पाहिजे. कमॉन कमॉन. ए रेश्मा, कमॉन कमॉन ताई, कमॉन. हा, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा. नको 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 ताई गाऊ, कारण नाहीतर तुझा अंत जवळ यायचा. मी गाऊ? गा गा ना. आता फक्त तूच राहिलीस. तर सादर करत आहोत तुमच्या सगळ्यांसमोर
कचऱ्यातून कला. ओ चिकी मुचा ऊचा पूचा चिकी की चोलम पी चिकी चिकी चोलम चिकी चिकी चोलम इया इया ई ई मीनल. हे कुठल्या फिल्म मधलं गाणं आहे? ते नाही माहित, पण ना आम्ही स्कूलमध्ये गेम खेळायचो ना तेव्हा हेच गाणं म्हणायचो. नो 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 नो, कचऱ्यातून कचरा. क्या बात है, क्या बात है. संगीताला श्रद्धांजली वाहणाऱ्या या संगीत रजनीला माझा सलाम. आजची ही संध्याकाळ मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तुम्हा सगळ्यांसाठी मी ग्रॅमी अवॉर्ड्स मागवलेत. उद्या सकाळपर्यंत तुम्हाला ते मिळतील. हॅट्स ऑफ. कमाल यार, खरंच कमाल. क्या बात है यार, क्या बात. असू असू काय करतोयस? थांब जरा, शांत हो. सॉरी. काय यार, आपल्या घरातलं कोणीच नीट गाऊ शकत नाही. कसं मिळणार आहे आपल्याला सिंगर? आशू, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आपल्याला नक्की मिळणार चांगला सिंगर. आशू ऐक ना, चेअर आशू, खरंच मिळेल आपल्याला सिंगर कोणीतरी. एक काम करायचं का, आपण आईस्क्रीम खाऊयात का? तूच प्रॉमिस केलं होतं ना. श्याम, अरे श्याम, ऐक ना. हा, बोलणार आहे. अरे इकडे हा हा, जाम दवा. मला आईस्क्रीम दे जरा. काय? आईस्क्रीम दे. हे बेस्ट आहे. बरं, सगळ्यांना एकत्र देऊ की तुम्हा दोघांना इथे देऊ? कोण दोघं? तू आणि हा. आईस्क्रीम त्याला दे, पैसे माझ्याकडनं घे. नाही, पैसे दिले स्कॉलरनी. आणि याचा आईस्क्रीम दे याला इकडे. कैवल्य यार, असं का वागतो तू माझ्याशी? मी वागतो का असं तुझ्याशी? अरे तुझं टॅलेंट आहे म्हणून तुला सांगितलं ना गायला. आशू, तुला टॅलेंट कळतं आशू, पण तुला टॅलेंटचा दर्जा कळत नाही. दर्जा? म्हणजे आता तू इतकी वर्ष प्रॅक्टिस करतो, मी बघितलंस ना तुम्हाला. हा, का करतोय प्रॅक्टिस? एखाद्या चिल्लर पार्टीत गायला मिळावं म्हणून का? नाही ना. चिल्लर? अरे कैवल्य, गाणं गाणं असतं ना राव. दर्जा कसला त्यात? आणि माझ्यासाठी गायचंय. तू बैस इकडे, बैस. हे बघ आशू, तुला ना तू प्रोफेशन आणि रिलेशन मध्ये गल्लत करतोयस. प्रोफेशन वेगळं असतं आणि रिलेशन वेगळं असतं आशू. काय काय वेगळं असतं सांग ना, मला समजावून सांग, मला समजत नाही. कसं समजावून सांगू तुला? तू माझा जवळचा मित्र आहेस, बरोबर? आहेस ना जवळचा मित्र? पण मी तुला इतक्या वर्षात कधी असं काम सांगितलंय का की आशू, माझं गिटार आहे कोपऱ्यात, ते उचल. हा, माझा कीबोर्ड आहे तो पुसून दे. सांगितलंय का? नाही ना. मग कमोन यार. बरोबर आहे, करेक्ट आहे. ते कोपऱ्यातलं गिटार उचल, कीबोर्ड पुसून दे, हीच काम आहेत माझी. हीच लायकी आहे. एलिस. काय एलएस म्हणजे काय? अरे एलएस म्हणजे लो स्टँडर्ड. तुला माहित नाही कैवल्य? एवढं इंग्लिश येत नाही तुला, लो स्टँडर्ड समजतो ना. हे बघ, तू मिसअंडरस्टँड करतोयस, उगीच मिसअंडरस्टँड करतोस. मला एवढंच म्हणायचं होतं की ते असं लहान पोराच्या बर्थडे पार्टीत वगैरे गाणं मला
थोडस बिलो डिग्निटी वाटतं. हा करेक्ट आहे लो 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 सगळी लो कामं आम्ही करायची बरोबर. माझी पार्टी सुद्धा तुला लो स्टँडर्ड वाटते ना बरोबर आहे? माझी पार्टी लोच आहे. मी फक्त गाणार नाही म्हणलं तर एवढा इश्यू का करतो? नाही सर इश्यू नाही करणार सर. आणि गिटार तर पुसतोच मी, पण उद्यापासून काय करतो ना सकाळी बूट पॉलिश करत जाईन तुमचे सर. तू शांत हो, तू मिसअंडरस्टँड करतोय. मला समजत नाही का? तू शांत हो. मला समजत नाही का तू अवकात काढतोय माझी? मला समजत नाही का कैवल्य? हा पण एक लक्षात ठेवा, तू जर माझी अवकात काढली ना मी तुझी काढेन, आणि मी जर तुझी अवकात काढली ना तर बनेन सुद्धा राहणार नाही तुझ्या अंगावर. काय बस काय नडणार आहे का मला? बस एक मिनिट. हे बघा, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. 10:30 वाजलेत. तुम्ही इकडे राडा घालणार, मग पोलीस येणार, फाईन मला बसणार. त्यामुळे तुम्हाला जो काय राडा घालायचा आहे ना तो बाहेर जाऊन घाला, इथे नाही. हे काय आईस्क्रीम? अरे श्याम, एक चमचा तुटका निघाला. आता 5च राहिले चांगले. ए तुटका चमचा कोणाला म्हणतो रे? मी तुला बोललो आणि बोलणार. ये बोल ना माझ्याशी, बोल. ये इकडे. काय गरज होती सांगा ना, काय गरज होती? हा काय गरज होती? इथे घरात भांडतात ते कमी आहे का? म्हणून सॅमच्या कट्ट्यावर जाऊन गोंधळ घातलात. तिथे गोंधळ घालायला तुम्ही रस्त्यावरचे गुंड आहात का? स्कॉलर सुरुवात ह्याने केली. हा आणि शेवट तू केला असेल, हो ना? नाही, शेवट सुद्धा यांनीच केला. हा उगाच नडत होता मला. मी काही नडत वगैरे नव्हतो. हा उगाच इश्यू करत होता. इश्यू आता होणार आहे, कळलं ना? आणि काय रे, घरातली भांडणं चव्हाट्यावर न्यायला लहान मुलात का तुम्ही? तो नागावकर आधीच कारण शोधत असतो आपल्या विरुद्ध. आता तर चांगलं कोलीतच दिलंय तुम्ही त्याच्या हातात. जाऊ दे ना स्कॉलर. आता एक मिनिट बोलू नकोस एक शब्द. नागावकर मी पुढे येऊ नकोस. स्टॅच्यू सगळे स्टॅच्यू. कैवल्य, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का स्टॅच्यू म्हणजे काय ते? अरे पण स्टॅच्यू म्हणजे स्टॅच्यू. बोलायचं नाही, हालायचं नाही. सुजय, तुला कळत नाही का? हा स्टॅच्यू म्हणजे काय ते? आणि तुम्ही दोघं रे? आम्ही खेळलोय. तुला पाणी हवंय? नकोय पाणी मला. आणि शेवटचं सांगतोय, यापुढे भांडण खपून घेणार नाहीये मी. मी पण. किती टाइम वेस्ट होतो यात, आणि किती वेळा असं स्टॅच्यू बनवून राहायचं. आणि तुम्हाला भांडायचं होतं तर घरात भांडायचं ना? नाही नाही, अजिबात नाही. घरात नाही आणि कुठेही नाही. भांडणाचा सूर सुद्धा ऐकू नाही यायला पाहिजे मला. डोकं फिरतं माझं. सारखं जोरात बोलतात, ओरडतात. अरे काय अर्थ आहे का? डोकं फिरतं माझं कोणी मोठ्याने बोललं की. बरोबर आहे, जोरात बोललं ना की फिरतं डोकं. फिरतंय आत्ता सुद्धा. ओरडतंय वाटतं कोणीतरी, नाही? जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा थोडी. इथे काहीतरी पोट तिडकीने सांगतोय मी आणि तुम्ही. नाही स्कॉलर बरोबर आहे तुझं, पण तू कशाला जीव जाळतोय? फरक पडतोय का काही लोकांना? तुलाही सांगतोय मी, तुला पडतोय काय फरक? मला पडतोय, मला कळतंय स्कॉलर. मला काय आणायला सुद्धा कळतंय, विचार. पण काही लोकांना काय कळणार ना, त्यांना काळीच नसतं. आणि म्हणे आर्टिस्ट. हे बास यार बास. मला खरंच कंटाळा आलाय भांडायचा. कैवल्य, कैवल्य, माझं बोलून झालेलं नाहीये. कैवल्य इकडे ये. असंच करतो हा कैवल्य. तू बोलत असतो आणि हा निघूनच जातो. काय अर्थ आहे का याला? म्हणजे तू आता बोलणार होता ना, पार्टीचं प्लॅनिंग करणार होता ना? करायचंय ना प्लॅनिंग? ओके, पार्टीचं प्लॅनिंग. सगळे स्टॅच्यू. तुला नाही रे, तू बोल.
तर पार्टी छान आहे. वा वा, क्या बात है, वा वा, मस्त. पण इकडे इकडे आणि इकडे अजून थोडेसे कलर्स भरणार आहे मी. ए स्कॉलर, आता रंगांचं वच काढू नको, ऑलरेडी खूप खर्च झालाय. अरे असो, त्या जगतापच्या मुलाचं नाव काय? जगतापच्या मुलाचं नाव हे म्हणतात ज्युनियर जगताप. इथे लिहायचंय मला. काय नाव त्याचं? आशू, आपण एका मुलाच्या बर्थडे पार्टीचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय आणि तुला नाव माहित नाही त्याचं? नाही माहितीये मला, नाव माहितीये मला, त्याचं नाव काय? माहितीये ना? हा. तेच. काय नाव आहे ते? त्याचं नाव असं चांगलं भारीतलंच आहे. स्कॉलर, ते फायरला मराठीत काय बोलतात? क्या बात है. आज आशूने पहिल्यांदी इंग्रजी शब्द सांगून त्याचा मराठी अर्थ विचारलाय. सांगतो का आता पटकन? पण मला काय वाटतं माहितीये का, आशूने ना ऍक्च्युली मराठी शिकवणी लावायला पाहिजे होती. काय समृद्ध आहे ना आपली मराठी भाषा. एकेका शब्दाला इतके पर्यायी शब्द आहेत आपल्याकडे. आता फायर, आपण आग म्हणतो, ज्वाला म्हणतो. ज्वाला म्हणतो, अग्नी. बास, हेच. अग्नी, अग्नी नाव आहे? नाही नाही, अग्नी नाही, अग्निश. पण मला काय वाटतं, एवढी भारी नावं ठेवतात मुलांची, मुलांनी तसं वागलं पाहिजे ना. नाहीतर काय होतं, देवाचं नाव तोंडात यावं म्हणून मुलांना देवाची नावं देतात आणि सकाळी उठल्या उठल्या त्याच नावाने त्यांचा उद्धार करतात. लय बेकार, लय बेकार, नावांचं लय बेकार असतं. ते आमच्या गावाकडे आमचा तो मित्र आहे ना पम्या, त्याची बहीण, तिचं नाव प्रेमाने ठेवलं होतं स्वीटी. तर तिला काय बोलायचे? ए शिटे, ए शिटे, ए शिटे, कुठे चालली? हे तर काहीच नाही, त्याच्या मावस बहिणीचं नाव तर चुलबुल ठेवलं होतं, डायरेक्ट चुलबुल. चुलबुल? हा, पण चांगलं नाव आहे चुलबुल. कसलं छान आहे. दबंग पिक्चर आल्यानंतर वाट लागली ना तिची. 2 महिन्यात तिने लग्न केलं आणि नाव बदलून घेतलं. पण स्कॉलर, तुला सांगू का, नाव ना एकदम अशी साधी पाहिजेत. आशुतोष, किंजल, म्हणजे लिहायला आणि बोलायला एकदम सिंपल. नाहीतर काही काही लोक लय अवघड नावं ठेवतात. हो ना. प्रद्युम्न, दृष्टद्युम्न, जसं कैवल्य. काय रे आशुतोष? मला वाटलं झोपलाय हा. या तुटक्या चमच्याला मनापासून हाक मारलीस का रे? आणि आता काय, माझ्या झोपण्याबद्दल पण प्रॉब्लेम आहे तुला? मग काय नडणार आहेस का रे मला? हा, सांगणार आहे, फोडणार आहेस मला? म्हणजे माझ्या अंगावर बनियन सुद्धा राहू देणार नाहीस का रे? बघितलं का स्कॉलर, कोणी सुरुवात केली? ए ऐका ना, हे बघा, आपलं नाव वाईट किंवा चांगलं नसतं, ते आपल्याला आपल्या कर्तृत्वाने मोठं करायचं असतं. हो ना. मग नाव मोठं करायचं असेल तर काहीतरी चांगलं काम करणार रेश्मा. अशा चिल्लर पार्टीत काम केलंस ना तर नाव मोठं नाही होणार, नाव खराब होईल. कळलं का रे आशुतो? कैवल्य, आशू, परत भांडणं सुरू करू नका. गेलाय तो. ओके, आणि आपापल्या कामाला लागा, आता खूप काम आहेत. ऐक ना मिनल, ऐक ना ॲना, मी काय कपडे घालू पार्टीला? पूर्ण पूर्ण कपडे घाल. काय, लहान मुलांची बर्थडे पार्टी आहे, तुझी ऑडिशन नाही. कुठलेही घाल ग, लोक ऑलरेडी इम्प्रेस झाली असतील माझी जादू बघून. हो का? वा, अशी काय चंद्रावरची जादू करणार आहेस तू? दाखव जरा. So children, are you ready for the magic? Yay! Yay! देखो 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 जादू का कमाल, देखो 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 जादू का कमाल. रानी पे नजर रखो, रानी पे नजर रखो, रानी पे नजर रखो, रानी पे नजर रखो. अब दिखाओ रानी. राणी, हा जुगार आहे अगं. अरे पण मी ही जादू म्हणून बघायची रस्त्यावर. हो अगं, जादूचही. ज्यांनी ना खूप कष्टाने मिळवलेले पैसे चटकन कुठेतरी उडून जातात. पण
पण तुला कसं माहितीये? पुढची कुठली जादू आहे? हो आहे ना सो चिल्ड्रन आर यू रेडी फॉर द नेक्स्ट मॅजिक? विनल पत्ता घे ना कुठलाही. अरे अरे वेगळी जादू आहे. आता ठेव कुठेही. हा तुझा पत्ता नाहीये. आता हा तुझा पत्ता नाहीये. ना पत्ता ओळखण्याची जादू असते, न ओळखण्याची नाही. अरे पण हीच माझी जादू आहे, न ओळखण्याची. पण ही जादू तू करणार नाहीयेस. येस ठीक आहे. मला ना एक भारीतली जादू माहितीये, ती मी शिकते आणि मग करते. कुठली आता? काय करायचं माहितीये का? एक बॉक्स घ्यायचा, त्यात एका मुलीला ठेवायचं आणि मधोमध असं कापायचं, म्हणजे बॉडीचे 3 पार्ट्स होतात. मिनल, एक्झॅक्टली. मिनल मिनल मी ना तुझ्या हाईटचा एक बॉक्स आणते. पण आपल्याला तलवार कुठून मिळणार? मी ना हेक्सो ब्लेड आणते. है ना? ही लहान मुलांची बर्थडे पार्टी आहे. हे असं कापा कापी 3 तुकडे वगैरे नाही चालणार आहे. हा अरे पण मी लहानपणीच बघितली ही जादू. एक्झॅक्टली. म्हणूनच मोठेपणी तू अशी झालीस, विद्वान हुशार. म्हणून नकोय आपल्याला. तुम्हाला ना माझ्या आर्टची काही किंमतच नाहीये. आता तुम्ही बघायलाच माझी जादू. बघावी तर लागणारच आहे. जादू झाली तरी आणि जादू फसली तरी.